श्री रामविजय कथासार अध्याय 11। श्री राम गुहक भेट। भरत अयोध्येत परतला। पवित्र गंगा तीरावर राम, लक्ष्मण व सीता यांनी विश्रांती घेतली। तेथे गुहक नावाचा निषादांचा राजा राज्य करीत होता। तो त्यांना येऊन भेटला। गुहकाने त्यांचे स्वागत करून त्या तिघांना फळे खायला दिली। मग आपल्या नौकेवर बसावयास सांगितले। सुमंत तेथपर्यंत त्यांच्यासोबत आला। त्याला राम म्हणाला, सुमंता, तू आता परत अयोध्येस जाऊन राजाला सर्व वृत्त सांग। वसिष्ठांना व तातांना माझे नमस्कार सांग। माझ्या मातांना नमस्कार सांग। मी 14 वर्षे झाल्यावर परत येईन असे सांग। भरत परत अयोध्या नगरीस आला तर दशरथांकडून त्याचा वध होण्याचा सुद्धा संभव आहे, म्हणून तू लवकर अयोध्येला जा। आता विलंब करू नकोस। सुमंत रामाच्या पाया पडून म्हणाला, तुम्हाला सोडून मला परत जाववत नाही। मी रिकामा रथ घेऊन गेलो तर दशरथ व कौसल्या प्राण टाकतील, हे त्रिवार सत्य आहे। त्यांची हत्या करण्यास मी कारणीभूत होण्यापेक्षाच मीच तुमच्याबरोबरच राहतो। रामा, अयोध्येतील लोक मला काळतोंड्या म्हणतील। मी अयोध्येस परत जाणार नाही। त्याची तू मुळीच काळजी करू नको। त्याला आपल्या प्रेमळ हातांनी उठवीत रामाने त्यांचे सांत्वन करीत म्हटले, सुमंता, तुझा शोक व्यर्थ आहे। तुला कोणी दोष देणार नाही। जा, ही माझी आज्ञा आहे। छे, मी आज्ञा कसा देणार? माझी विनंती आहे। दशरथ राजाचे हे कार्य आहे, म्हणून तू ते केलेच पाहिजे। त्याच्या मस्तकावर रामाने आपला प्रेमळ हात ठेवला, तेव्हा त्याने कसा तरी आपला शोक आवरला। राम, सीता व लक्ष्मण नौकेवर चढले। गुहकाने आणखी नावाडी आणले। गंगा नदीचा प्रवाह संथ होता। राम, सीता व लक्ष्मण पलीकडे उतरले। नदीतून नाव जात असताना सीता गंगेला नवस बोलली। तेथे एक रात्र राहून विश्रांती घेतली। मग ते प्रयागला गेले। तेथून भारद्वाजांच्या आश्रमात गेले। त्यांनी त्या त्रिवर्गाचे स्वागत केले। त्या तिघांना आश्रमात पाहून भारद्वाजांना फार आनंद झाला। त्यांच्याबरोबर इतर अनेक ऋषी रामाजवळ जमले। येथेच राहावे असा ऋषींनी फार आग्रह केला, पण राम म्हणाला, मला पुढे गुप्तपणे दंडकारण्यामध्ये गेले पाहिजे। तोपर्यंत कोठे राहावे? जवळ एखादे चांगले स्थान कोणते आहे? ऋषी म्हणाले, चित्रकूट पर्वतावर पुष्कळ तपस्वी राहतात। तेथे सृष्टीचे सौंदर्य उत्तम आहे। सिद्धवटापर्यंत ते सर्व ऋषी रामाला निरोप द्यायला आले। तेथे पुन्हा सीतेने नवस केला, 14 वर्षांनी आम्ही सुखरूप अयोध्येला आलो तर येथे 1,00,000 गायी दान करीन। पुढे ते सर्व चित्रकूट पर्वतावर आले। त्यावेळी वाल्मिकी ऋषी तेथे वास्तव्य करीत होते। राम आलेला कळताच त्यांनी धावत जाऊन त्यांचे स्वागत केले। ऋषींचा मोठा समुदाय तेथे जमला। सर्वत्र आनंदी आनंद झाला। रामाभोवती सर्व ऋषी व साधू समुदाय करून बसले। नंतर त्यांच्या सर्वांच्या संमतीने लक्ष्मणाने चित्रकूट पर्वतावर एक पर्णकुटी बांधली। राम, सीता व लक्ष्मण तेथे राहू लागले। गुहकाने सुमंताला मग सर्व वृत्त सांगितले। सुमंत अयोध्येत जाण्यासाठी परत निघाला, रिकामा रथ घेऊन, रिकामे मन घेऊन। शून्य अशी अयोध्या जेव्हा त्याने पाहिली तेव्हा त्याला रामाच्या आठवणी येऊन रडू आले। त्याने पानांनी आपले तोंड झाकून घेतले। त्याचे अयोध्या नगरीत आगमन झाल्याचे कळले तेव्हा लोकांना फारच दुःख केले। प्रथम कैकेयीच्या सदनात सुमंत गेला। त्याला पाहताच दशरथ एकदम रडू लागला। माझा राजीव लोचन राम, कुठे रे रानावनात तू असा एकटा सोडून आलास? म्हणून तो विलाप करू लागला। सुमंताने जसे जसे रामाचे वर्णन करण्यास सुरुवात केली तशी तशी दशरथाची अतीव दुःखामुळे फारच वाईट अवस्था होऊ लागली। तो सुमंताला कठोर हृदयाचा, दुष्ट, क्रूर असे म्हणू लागला। हळूहळू राम 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 असे सारखे म्हणत राहिला। 4 पुत्रांचा तो पिता। त्याचे प्राण फारच कासावीस झाले। एकही पुत्र जवळ नसताना त्या पराक्रमी वृद्ध दशरथाचे निघून प्राण गेले। राजाचे शरीर अचेतन होऊन पडले। सुमंत बोलता बोलता थांबला। एकच धावाधाव सुरू झाली। सर्व राण्या ऊर पिटून घेऊ लागल्या। लोकांच्या शोकाला पारावार राहिलाच नाही। सारी अयोध्या दुःखात बुडून गेली। नगरातील लोकांनी आपले सर्व व्यवहार बंद केले। कोणाला कशातही कसलाच उत्साह राहिला नव्हता। वसिष्ठाने प्रधानांना त्यावेळी सांगितले,
दुसरा राजा अयोध्येच्या राज्यावर बसविला पाहिजे. तोपर्यंत दशरथाचे शरीर जपून ठेवावे. सुमंता, तू भरताच्या रामाकडे जा, परंतु तेथे तू दशरथाच्या देहांताची वार्ता भरताला सांगू नकोस. त्याला लगबगीने इकडे बोलावून घे. तेव्हा सुमंत व प्रधान यांना ते भेटले. सुमंत कैकेयीच्या माहेरी निघाला भरताला बोलावून घेण्यासाठी. पण तिकडे काय घडले होते? रात्री भरताला फारच वाईट स्वप्ने पडली. तो अस्वस्थ झाला. शत्रुघ्नाला सांगून मामाचा निरोप घेऊन भरत सकाळीच रथ व सेवक सज्ज करून अयोध्येच्या मार्गाला लागला आणि सुमंताचा रथ त्याला समोरून येताना दिसला. रथाची घोडेसुद्धा अश्रू ढाळीत होते. सुमंताचे तोंड म्लान दिसत होते. तो स्पंदत होता. भरत व शत्रुघ्न यांनी त्वरेने त्यांच्याजवळ आपले रथ नेले. तुम्हाला अयोध्येत तातडीने परत बोलावले आहे, सुमंत म्हणाला. राम, लक्ष्मण, माता, पिता सर्व सुखी तर आहेत ना? भरताने व्याकुळ होऊन विचारले. सुमंत मानेनेच हो म्हणाला. त्याच्या रथावर दोघे चढले. सुमंत रडतच होता. त्याला विचारले तरी तो काही बोलेना. सुमंताला अशा स्थितीत पाहून भरताची फारच चमत्कारिक अवस्था झाली. पण त्याने धीर धरला आणि शून्य अशी अवकाळा आलेली अयोध्या जेव्हा त्याला समोर दिसली तेव्हा मात्र त्याला मनोमन त्याला दिसलेल्या दुष्चिन्हांचा अर्थ कळला. मग त्यांनी सुमंताला आणखी काही विचारले नाही. सुमंताने कैकेयीच्या सदनापाशी एकदम रथ नेला. सर्वजण मूक उभे होते. धावत धावत भरत व शत्रुघ्न सदनात शिरले. हाय हाय हाय! दशरथाचे तेथे भूमीवर पडलेले मृत शरीर पाहताच भरताला काहीच सुचेना. त्याने धरणीवर धाडकन अंग टाकले. तो एकदम मोठ्याने धाय मोकलून रडू लागला. सुमंत व प्रजाजनांनी त्याला उठवून बसविले. त्याचे कसे तरी सांत्वन केले. कैकेयी एका बाजूला मंथरा व इतर दासींसह शोकात बुडून गेली होती. राम, राम कुठे आहे? अशा प्रसंगी रामाचाच आधार आहे मला, असे मनात म्हणून भरत ताडकन उठला व रामाच्या सदनाकडे धावला. राम वनात गेला आहे हे कोण त्याला सांगणार? त्याच्या मार्गात कोणीही आले नाही. शत्रुघ्नही त्याच्या मागोमाग धावला. ते दोघे रामाच्या सदनात जातात तो कौसल्या मातेने एकदम मोठ्याने हंबरडाच फोडला. भरता, भरता! आई, राम कुठे आहे? सांग. तुम्ही फक्त रडता, मला काहीच का सांगत नाही? सीता कुठे आहे? लक्ष्मण कुठे आहे? तो फाटलेल्या आवाजाने घोगऱ्या शब्दात विचारू लागला. कौसल्या कसे बसे एवढेच बोलली. बाळा, राम, सीता व लक्ष्मण वनात निघून गेले. महाराजांचा त्यामुळेच वियोग न सहन न होऊन देहांत झाला आणि लगेच तिला पुन्हा मूर्छा आली. त्यावेळी भरताने तेथे अपार शोक केला. त्याचे सांत्वन कोणी करू शकला नाही. शत्रुघ्नाला तर काहीच बोलवतच नव्हते. पण वसिष्ठ मुनी तेथे आले. त्यांनी काही गोष्टी धर्मशास्त्र सांगून भरताचे सांत्वन केले. त्याला सर्व समजावून सांगितले. तुला राज्यावर बसवावे असे तुझ्या आईने सांगितले आहे. तू सिंहासनावर बसलास की त्यानंतर दशरथाच्या देहावर अग्निसंस्कार करावयाचे आहेत. तुला राज्य द्यावे यासाठीच राम वनात निघून गेला आहे. भरताने हे ऐकून पुन्हा शोक करण्यास प्रारंभ केला. स्वतःसाठी राज्य स्वीकारण्यास त्याने पूर्णपणे नकार दिला. रामाशिवाय आपण अयोध्येत क्षणभरही राहणार नाही असा त्याने केलेला निर्धार त्याने वसिष्ठांना बोलून दाखविला. त्याने कैकेयीची अत्यंत कठोर शब्दात निंदा केली. हे सगळे विश्वासू दासी मंथरेने घडवून आणले असे त्याला सांगून वसिष्ठांनी तू उगीचच आईला दोष देऊ नकोस असे सांगितले. पण त्याचा परिणाम उलटा भलताच झाला. त्वेषाने खडक उपसून भरत सदनाच्या आत धावला आणि एका हाताने मंथरेची वेणी धरून तिला त्याने फराफरा ओढले व तिचे आता तो डोकेच उडविणार तेवढ्यात वसिष्ठांनी स्त्री हत्येपासून त्याला परावृत्त केले. मग रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून वसिष्ठांनी दशरथाचे प्रेतसंस्कार करविले. दशरथाच्या इतर शेकडो स्त्रियांनी स्वतःसाठी चिता रचायला सांगून त्यात त्यांनी दशरथाबरोबर सहगमन केले. कौसल्या व सुमित्रा सती जाणार होत्या, पण त्यांना वसिष्ठांनी तसे करण्यापासून अडविले. मी तुमची व रामाची भेट घडवीन, पण तुम्ही सती जाऊ नका. राम 14 वर्षांनी परत येणार आहे असे त्यांना आश्वासन दिले. तेव्हा त्यांनी आपली मने महत्प्रयासांनी आवरली. राणी कैकेयीने भरताला नाना प्रकारे राज्यलोभ उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला, पण भरताने आणखी संतापून जाऊन आपल्या मातेला दुरुत्तरे केली. चांडाळांनी तू माता नव्हेस,
कैदाशीण आहेस. मी तुला ठारच मारले असते, पण नात्याने तू माझी आई आहेस म्हणून मी तुझी गय करतो. तू लाव आहेस, अमंगळ आहेस. विषारी नागिणीसारखा दंश करून तू माझ्या पित्याचे प्राण घेतलेस. ज्या मार्गाने राम गेला त्याच मार्गाने मी जाणार. मला हे पापी राज्य नको. तू बस इथे राज्यभोग घेत. रामाची वंचना करतेस? जा, तुझे तोंडसुद्धा मला पाहावसे वाटत नाही. भरताने संतापून केलेली ही दुरुत्तरे ऐकून कैकई निरुपाय होऊन स्वतःच्या सदनात गेली. भरत रामाला भेटण्यासाठी वनात गेला. सकाळ होताच वसिष्ठांना व प्रधानांना सांगून भरत अयोध्येच्या बाहेर निघाला. रामाला वनातून परत आणतो व त्याला या अयोध्येच्या राज्यावर बसवितो, हा एकच ध्यास त्याने धरला. सर्व प्रजाजनांना वाटू लागले, भरत रामाला निश्चितपणे परत आणेल. आपणही जाऊया. या सुमित्रा, कौसल्या, सुमंत, शत्रुघ्न, वसिष्ठ सगळेच निघाले. संपूर्ण अयोध्यानगरी ओस पडली. सुमंताला मार्ग विचारित सर्व प्रजाजनांसह भरत गुहकापर्यंत गेला. त्याने भरताला तेथेच अडविले. रामाचा वध करण्यासाठी भरत व शत्रुघ्न त्याच्या मार्गावर चालले आहेत असे त्याला वाटले. पण भरताचे खरेखुरे प्रेम त्याला कळले तेव्हा त्याने भरताला गंगापूर जाऊ दिले. गुहकही त्याच्याबरोबर गेला. चित्रकूट पर्वत दूर दिसू लागला. मोठी सेना घेऊन भरत चित्रकूटाकडे येत आहे असे लक्ष्मणाने दुरून पाहिले आणि त्याला मनात विलक्षण क्रोध आला. त्यावेळी लक्ष्मण पर्वताच्या पायथ्याशी होता. तिकडे राम यज्ञ करीत होता. सीता आश्रमाबाहेर होती. सुदर्शन नावाच्या गंधर्वाला तिचे रूप पाहून तिच्या प्राप्तीचा मोह झाला. त्याने कावळ्याचे रूप घेतले व तिच्या उत्तरीय वस्त्रांशी झडू लागला. चोचीने तिच्या वक्षस्थळावर टोचू लागला. तिला त्रास देऊ लागला. सीतेने रामाला हाका मारल्या, नाथ, हा कावळा मला दूषित करीत आहे, मला त्यापासून सोडवा. रामाने ते ऐकताच जवळचा एक दर्भ हातात उचलला. मंत्राने त्याने त्याचेच अस्त्र निर्माण केले व कावळ्यावर सोडले. ते पाहताच कावळा भिवून उडाला. तो तिन्ही लोकात उडत उडत गेला, पण दर्भ त्याचा पाठलाग करू लागला. तो इंद्रादी देवांना शरण गेला, पण त्यावेळी त्याला कोणी मदत केली नाही. तो सारखा उडतच राहिला. तेव्हा त्याची दया येऊन नारद मुनींनी त्याला थांबवून सांगितले, अरे मूर्खा, रामबाणापासून तुझे रक्षण करण्याचे सामर्थ्य जगात कोणालाच नाही. तू परत जाऊन रामाला शरण जा, तोच तुला क्षमा करेल. मग कावळा उडत उडत पुन्हा चित्रकूटावर आला. रामाच्या पायाशी तो येऊन पडला. रामाची करुणा भाकू लागला. रामा, तू माझ्यासारख्या शूद्र प्राण्यावर अस्त्र टाकावे हा कसला पराक्रम? यात तुझी कोणती सत्कीर्ती होणार आहे? माझवर दया करा. राम त्याला म्हणाला, पाप्या, माझा बाण कधीही असा व्यर्थ जाणार नाही. मी तुला शिक्षा करणारच, पण तुझे प्राण मात्र वाचतील, कारण तू मला शरण आला आहेस. मग रामाने बाणाला, दर्भरूपी अस्त्राला आज्ञा केली, या कावळ्याचा उजवा डोळा फोडून टाक. तत्काळ दर्भाचे टोक कावळ्याच्या उजव्या डोळ्यात घुसले. कावळा व्याकुळ होऊन उशाप मागू लागला, वरदान मागू लागला. तेव्हा राम त्याला म्हणाला, तुझे एक बुबुळ दोन्ही डोळ्यात खेळेल व तुझी दृष्टी खूपच तीक्ष्ण होईल. तू सीतेच्या अंगचटीस गेलास म्हणून तुला सर्व पक्षात नीच समजतील व तुला विष्ठा खावी लागेल. एक मात्र वर देतो, तू पिंडाला स्पर्श केल्याशिवाय मृतांना सद्गती मिळणार नाही. सुदर्शन गंधर्व कावळ्याचे रूप सोडून रामाच्या पाया पडून निघून गेला, पण कावळ्यांना मात्र तेव्हापासून रामाचा शाप भोगावा लागत आहे. अध्याय 11 समाप्त. अध्याय 12. राम भरत भेट. चित्रकूट पर्वताच्या पायथ्याशी लक्ष्मण होता. तेव्हा त्याला भरताची सेना व रथावरचा ध्वज दुरून दिसला. त्याला वाटले, हा भरत रामाचा वध करण्यासाठीच येत असणार. रामाला नुसते वनात पाठवून कैकेयीचे समाधान झालेले दिसत नाही. मीच याचा आता इथे समाचार घेतो. रामाचे रक्षण करण्यासाठीच तर मी वनात आलो आहे, असा मनाशी विचार करून लक्ष्मणाने दुरूनच आपल्या जवळील धनुष्य ताणून भराभर बाण भरतावर सोडण्यास प्रारंभ केला. एकट्या लक्ष्मणाने भरत व शत्रुघ्न यांच्या सेनेला अगदी जर्जर केले. हे पाहून शत्रुघ्न पुढे झाला आणि त्याने सुद्धा लक्ष्मणावर प्रत्युत्तर म्हणून जोराचा शरवर्षाव करण्यास आरंभ केला. हे युद्ध पाहून कित्येक मुनी भ्याले. हे राक्षसच पुन्हा ताटकेचा सूड घेण्यासाठी आले आहेत असे त्यांना वाटले. ते सर्वजण धावत धावत रामाकडे आले. भीत भीत त्यांनी रामाला युद्धाची वार्ता सांगितली.
लक्ष्मणाच्या आशंकेने राम लगेच यज्ञामध्ये तसाच थांबवून उठला. त्वरेने पर्वत उतरून खाली गेला. त्यावेळी त्याच्याबरोबर कित्येक ब्राह्मण ऋषी होते. ते सर्व जवळ जाऊन पाहतात तो त्यांना सर्व सेनेच्या पुढे भरत दिसला. रामाने लक्ष्मणाला थांबविले. अरे सौमित्रा, हा भरत आपल्या भेटीसाठी आलेला आहे. त्याच्याशी तू काय युद्ध करतोस? धनुष्यबाणांचे इथे रे काय काम? रामाने लक्ष्मणाच्या हातचे धनुष्यबाण काढून घेतले. लक्ष्मण पटकन रामाच्या पाया पडला. भरताने रामाला पाहिले, मात्र त्याने जी आर्त हाक मारली ती ऐकून वृक्ष, वेली, पशुपक्षी, ऋषी, प्रजाजन अशा सर्वांच्या हृदयातून तीच हाक उमटली. वाटेत वारंवार नमस्कार घालीतच भरत रडत रडत धडपडत रामाला भेटण्यासाठी पुढे आला. रामही त्याच्या दिशेने धावत गेला आणि ती भरताची रामांशी झालेली उराउरी भेट गगनात देवांनाही हेवा करावा अशी झाली. डोळे भरून रामाकडे पाहावे तर नेत्रात अश्रू आड येत होते. अश्रूंना रामाचे दर्शन आधी हवे होते की काय? राम भरत जीवाशिवाची ती अगदी अद्वितीय भेट. एकीकडे भक्तीचा प्रवाह तर दुसरीकडे वत्सलतेचा. शत्रुघ्न व लक्ष्मण यांची ही भेट झाली. दशरथाच्या मृत्यूमुळे पोरके झालेली चारही बंधू एकमेकांचा आधार शोधित होते. क्षीरसागराच्या लाटा उंच उठून एकमेकात मिसळत होत्या. रामरूपी श्यामल यमुनेला भरतरूपी भक्ती गंगा येऊन मिळत होती. वसिष्ठांची मूर्ती पाहून राम लगेच पुढे झाला आणि त्यांचे चरण त्याने आपल्या डोळ्यातील पवित्र अश्रूंनी प्रमादन केले. वसिष्ठांनी त्याला उठवून आपल्या पोटाशी धरले. कौसल्या माता, सुमित्रा माता, मागोमाग कितीतरी दासी आणि दास, सुमंतादी सर्व मंत्री सर्वांना पाहताच रामाला भावनावेग अनावर होऊन तो मातांच्या चरणी दंडवत घालू लागला. रामाने कौसल्याला विचारले, तात कसे आहेत? बस ह्या प्रश्नाला सर्व भीत होते. रामाला त्या प्रश्नाचे उत्तर कोण देणार? वसिष्ठाशिवाय कोण देणार? ते म्हणाले, रामचंद्रा, तुम्ही त्रिवर्ग वनवासात आलात तेव्हा दशरथाला तुझा विरह मुळीच सहन झाला नाही. त्यामुळे त्याने तुझाच ध्यास घेऊन इहलोक सोडला. पितृभक्त रामाच्या मनावर या वाक्याने जणू काही वज्राघात झाला. तो विलाप करू लागला. त्यामुळे कौसल्याला, सुमित्रेला, चारी बंधूंना पुन्हा पुन्हा शोक अनावर झाला. जो सर्व विकारांहून वेगळा तो विष्णू मानवदेह धारण करून अशा प्रकारे सामान्य माणसासारखा धाय मोकलून रडू लागला. त्यांच्या शोकाचा गहिवर अपूर्व होता. वसिष्ठांनी मग सर्वांना सावरून सुचविले, रामा, प्रयाग तीर्थावर जाऊन दशरथांची उत्तरक्रिया करणे आवश्यक आहे. आता आपण शोक आवरा. रुदन करून हा दशरथ पुन्हा कोणाला दिसणार आहे? आपले हुंदके आवरा. चला मुलांनो, आपण सारे असेच प्रयाग तीर्थावर जाऊया. मग राम लक्ष्मणांनी प्रथम मोठ्या धैर्याने आपले रडे आवरले. सर्वजण प्रयाग तीर्थास गेले. तेथे दशरथ राजाची उत्तरक्रिया करून परत सर्वजण चित्रकूटावर आले. रमणीय चित्रकूट पर्वताचे शिखर आज अत्यंत उदास भासत होते. सर्व मंडळी एकत्र जमून आश्रमाच्या अंगणात बसली. भरत रामाला वंदन करून म्हणाला, रामा, तुला भेटून माझ्या मनात अतिशय आनंद वाटत आहे. मी माझ्या मनात मोठी आशा धरून इथे आलो आहे. तू परत अयोध्येला चल. राज्याची धुरा सांभाळ. मला राज्य नको आहे. माझ्या आईने माझा घात केला, आपल्या पित्याचा घात केला. तू परत अयोध्येस आल्याशिवाय मी येथून हलणार नाही. सत्वशील महापराक्रमी दशरथाचे नाव तूच राखशील. आम्ही तुला सीतेला व लक्ष्मणाला अयोध्येस परत नेण्यासाठी आलो आहे. भरताकडे अत्यंत प्रेमाने पाहून राम म्हणाला, भरता, तुझी भावना मला कळते रे, पण हा राम वचन मोडणार नाही. एकवचनी, एक पत्नी, एक बाणी राम. पितेचे वचन सत्य करेल. तुझ्या ममत्वाने मी मोह पाहून अयोध्येत काही केल्या परत येणार नाही. भरताला हातांनी कुरवाळी तो त्याची समजूत घालू लागला. मी 14 वर्षे व 14 दिवस झाले की 15व्या दिवशी परत अयोध्येत येईन. राक्षसांचा नाश करून येईन. हे माझे सत्यवचन आहे. भरत म्हणाला, हाय 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 रामा, मी 1 दिवससुद्धा तुझ्याशिवाय अयोध्येत राहणार नाही, तर 14 वर्षे कसा राहू? तुझे वचन जर खोटे ठरले तर तू आला नाहीस तर मी माझा देहत्याग करी, हे निश्चित समज.
रामाने भरताची समजूत घालून त्याला म्हटले, हे भरता, आता तुला अयोध्येचे राज्य सांभाळावे लागेल. मंत्र्यांच्या व वसिष्ठांच्या संमतीने तू स्वतःच राज्यव्यवस्था पाहिली पाहिजे. आता मी तुला माझ्या पादुका देतो, माझी खूण माझे प्रतीक म्हणून. त्याच्या साक्षीने तू राज्य व्यवस्थित सांभाळ. शत्रुघ्ना, तू प्रत्यक्ष राज्यकारभार पहा. न्यायाने धर्माने राज्य कर. संत, साधू, गायी, ब्राह्मण व देवता यांचे रक्षण कर. रामाने त्या दोघांना अयोध्येचे राज्य कसे करावे ते समजावून सांगितले. मग अगदी नाईलाजाने त्या पादुका घेऊन वसिष्ठांसह आपल्या मातांसह सोबत आणलेल्या सर्व सेना व पौरजनांसहित भरत व शत्रुघ्न अयोध्येला परत आले. नंदीग्रामजवळ एका वनात भरताने स्वतःसाठी एक पर्णकुटी बांधली. शत्रुघ्न व तो अयोध्येत जाऊन राम पादुकांची सिंहासनावर स्थापना करून अयोध्येचे मनपूर्वक काळजीने राज्य चालवू लागले. वसिष्ठ त्यांना वेळोवेळी योग्य तो सल्ला देत. रामाची वाट पाहत भरत मात्र नंदीग्रामाजवळ राहिला. इकडे वाल्मिकी ऋषींचा आशीर्वाद घेऊन राम, सीता व लक्ष्मण चित्रकूटाचा रम्य परिसर सोडून दंडकारण्यामध्ये निघाले. अध्याय 12 समाप्त.